नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. या चॅनेलवर बरेचदा मिथक, पुराण कथा, इतिहास, संस्कृती, सण उत्सव वगैरे वगैरे या विषयावर चर्चा केली आहे. आता आपण काल जी घटना घडली दिल्ली येथे, त्या घटनेवर चर्चा करत आहोत आणि ती घटना अतिशय महत्वाची आहे. तिचं ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे. कारण जगातल्या सर्वच देशांमध्ये आता तरुणाई ही पेटून उठलेली आहे. कारण प्रस्थापित जे राजकारणी लोक आहेत त्यांना तरुणाईच्या प्रश्नांची जाणीव नाही आणि त्यांना काही देणं घेणं नाही. ते आपापल्या स्वार्थामध्ये मस्त झाले. अशा मस्तवाल लोकांना रस्त्यावर आणण्यासाठी तरुणाईच फक्त योग्य ठरते. कारण प्रौढ किंवा मध्यमवर्गीय लोक किंवा वृद्ध लोक अशा तऱ्हेची लढाई लढू शकत नाही. आणि आज जे वृद्ध किंवा मध्यमवर्गीय आहेत, मध्यम वयाचे आहेत, त्या लोकांनी सुद्धा ही लढाई तरुण असताना लढली आहे. त्यामुळे ते या तरुणांसोबत रस्त्यावर आले. आपण पाहिलं जंतर मंतरवर गेल्या 20-22 दिवसापासून सोनम वांगचुक यांनी जे उपोषण केलं, 21 दिवसाच्या वर माणूस जगू शकत नाही. आणि म्हणून 21 दिवसानंतर ते उपोषण तसंही त्यांना सोडावं लागलं असतं. शारीरिक क्षमता किती आहे नाही हा भाग वेगळा. पण सरकारने ज्या पद्धतीने ते उपोषण संपवलं की त्यांची उचलबांगडी करण्यात आली, ती पद्धत मात्र लोकशाहीला शोभणारी नाही. अर्थात सध्या जे सरकार सत्तेवर आहे, केंद्रात आहे, त्यांचा लोकशाही काही संबंध नाही. ते बरेचदा असं म्हणतात की आणीबाणीच्या वेळेस ज्यांनी विरोध केला होता इंदिरा गांधींच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला, त्यांनीच या विषयावर बोलावं. आणि ते असं म्हणतात त्यांनी ते केलं होतं, मग आम्ही केलं त्यात काय चुकलं असंही त्यांना सुचवायचं आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळातली आणीबाणी आणि सध्याची आणीबाणी यात काही फारसा फरक नाही. उलट इंदिरा गांधींनी विद्यार्थ्यांवर अशा तऱ्हेचे अत्याचार केले नव्हते. राजकारणी लोकांनी त्या काळामध्ये ज्या काही चुका केल्या त्याचा फायदा घेऊन त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून आणीबाणीची घोषणा केली होती. आज संविधान बासनात बांधून अशा तऱ्हेची अघोषित आणीबाणी चालू आहे आणि कोणत्याही प्रकारच्या लोकांचा आवाज उंच होणार नाही याची काळजी घेतली जाते. तो दाबण्याचा प्रयत्न केला जातो, ऐकण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता जे लोक असा प्रश्न विचारतात की इंदिरा गांधीच्या काळात ज्यांनी अशा तऱ्हेने आंदोलनं केली असतील किंवा त्यांच्या विरोधात आवाज उठवला असेल त्यांनीच बोलावं, तर मी त्यांच्यापैकी आहे की ज्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात आवाज उठवला होता. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्याची आठवण आपले प्रधानमंत्री सतत दरवर्षी करत राहतात. त्यांना हे भान नाही की आपण काय करतोय सध्या. तर त्या आणीबाणीच्या काळात जे भूमिगत लोक होते त्यांना मदत करण्याचं काम मी केलं होतं. आणि विशेषतः जॉर्ज फर्नांडिस यांचे लहान भाऊ यांनी त्या काळात एक पुस्तक लिहिलं होतं, टॉर्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स इन इंडिया. असे छळले राजबंद्यांना असं त्याचं मराठी भाषांतर अमरावतीचे यशवंत खापर्डे आणि किशोर देशपांडे यांनी केलं होतं. तर चंद्रकांत वानखेडे जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. तर या पुस्तकात मी चित्र काढली होती. म्हणजे आणीबाणी संपल्यावर अर्थातच 1977 मध्ये आणीबाणी संपली आणि त्या काळात हे पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं, तेव्हा त्यात मी चित्र काढली. तेव्हा ती पाहून माझे आई वडील असं म्हणाले होते की तुलाही अशाच तऱ्हेचा त्रास होऊ शकतो, तू कशाला या भानगडीत पडतो. स्वाभाविकपणेच कोणत्या आई वडिलांना आपल्या मुलाची चिंता वाटणं स्वाभाविक आहे. कारण मी तेव्हा 20-22 वर्षाचा साधारणतः होतो, 22 वर्षाचा होतो. तर त्या काळातल्या प्रत्येक तरुणाला अशा तऱ्हेने बंडखोरी करायची इच्छा असते, विद्रोह करायची इच्छा असते. स्वाभाविकपणे मीही त्या काळात ते केलं. त्या पुस्तकाचं प्रकाशन अमरावतीला जोग चौकामध्ये निळू फुले यांच्या हस्ते झालं होतं. निळू फुले तेव्हा राजकारण गेलं चुलीत नावाचं एक नाटक जे होतं राजकारणावर ते करीत असत. दिवसाला ते अशा तऱ्हेने निवडणूक प्रचार जनता पार्टीचा आणि रात्री नाटक. तर दुपारी ते त्या ठिकाणी आले होते. अशोक मेहता यांचं त्या ठिकाणी व्याख्यान झालं होतं आणि त्यावेळेस निळू फुले यांनी प्रकाशित केलं. म्हणजे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आंदोलनात उतरणाऱ्या तरुणांपैकी मी होतो.
तेव्हा आज जे तरुण आहेत आणि ज्यांच्यावर काल अत्याचार झाला, अतिशय निर्दयपणे, निर्ममपणे त्यांना लाठी हल्ला करण्यात आला, त्यांच्यावर पाणी फेकण्यात आलं, अश्रुधुराच्या नळकांड्या भिरकावण्यात आल्या आणि ज्या लोकांना मारलं त्यांच्या मुलाखती ज्या आता दूरदर्शनवर आल्या, आता टीव्हीवर बहुतेक चॅनल हे अनिल अंबानी, अडाणी यांचे आहेत आणि काही गोयल जे भाजपचे खासदार होते त्यांचे आहेत. अशा तऱ्हेने भाजपला अनुकूल असणाऱ्याच बातम्या ते दाखवतात, पण इतरांनी मात्र या विषयावर चर्चा दाखवल्या, बातम्याही दाखवल्या, त्याहीपेक्षा जास्त बातम्या, त्याहीपेक्षा जास्त दृश्य आपल्याला समाज माध्यमातून पाहायला मिळालीत. तर यातून असं दिसतं की आज तरुणाई पेटून उठली आहे. ज्या तरुणाईला बहकावून हे लोक सत्तेवर आले 12 वर्षांपूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून, की इतर समाज माध्यम आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे आले, त्याच तरुणाईची ही दुसरी पिढी आहे. आपल्या केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता का होईना ती पिढी रस्त्यावर आलेली आहे. आणि त्यांना ज्या तऱ्हेने मारण्यात आलं त्यातून एक गोष्ट सूचित झाली की सत्ताधीश जे असतात ते हुकुमशहाच असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या विचाराची काही तबा नसते आणि विशेषतः लोकशाही किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा लोकांचं अस्तित्व हे त्यांना मान्य नसतं. ते सत्तेचा लाभ घेण्यात मशगूल असतात आणि आपले प्रधानमंत्री तर सतत भारताबाहेर असतात. भारताच्या दौऱ्यावर कधी कधी येतात आणि 2-3 दिवस राहून पुन्हा परदेशात जातात. आताही ते कदाचित 15 ऑगस्ट पर्यंत कदाचित राहतील भारतात आणि पुढे मग कोणत्या देशात जातील सांगता येते. ते का जातात ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाहीये. अडाणी आणि अंबानी यांच्या व्यवसायासाठी जे काही करार करायचे ते करार करण्याचा मध्यस्थ म्हणून आपले प्रधानमंत्री काम करतायत. अशा तऱ्हेचा इतका लाचार प्रधानमंत्री देशाला यापूर्वी कधीही मिळाला नाही. इतका मोठा देश आहे आपला आणि या मोठ्या देशामध्ये असा प्रधानमंत्री होणं ही नामुष्कीची गोष्ट आहे. तेव्हा त्या नामुष्कीची जाणीव करून देण्याकरता विद्यार्थ्यांनी अशा तऱ्हेने हे आंदोलन केलं. गेले महिनाभर हे आंदोलन चालू होतं. त्याच्या आधी काँग्रेस जनता पार्टीने जे काही आपले विचार मांडले त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं. विशेषतः ट्विटर अकाउंट त्यांचं ब्लॉक करण्यात आलं. नंतर इंस्टाग्रामवरही त्यांची बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे मग संतापून अभिजित दिपके यांनी अशा तऱ्हेने रस्त्यावरच्या आंदोलनाची घोषणा केली. आता हे काही सहज झालेलं नाही. आता काही लोक म्हणतात की ते आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता होते. असे ना, म्हणजे कोणत्याही पार्टीचा कार्यकर्ता हा आंदोलन करू शकत नाही किंवा करू नये अशा प्रकारची सूचना जणू काय सरकार देत आहे आणि असा संदेश देत आहेत की राजकीय लोक त्यांच्या विरोधात आहे, राजकीय पक्षांच्या विरोधात आहे. पण राजकीय पक्षांनी यावेळी काळजी घेतली की ते त्या आंदोलनात उतरले नाही किंवा नेतृत्वही त्यांनी केले नाही. विद्यार्थ्यांवर जेव्हा अत्याचार झाले तेव्हा मात्र सर्व राजकीय पक्षाचे लोक त्यांना भेटायला गेले. आज शरद पवार गेले, राहुल गांधी गेले, सुप्रिया सुळे गेल्या, अरविंद केजरीवाल गेले, नावं खूप आहेत, अखिलेश यादव गेले. या सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आता यासाठी दिला की एकतर हे आंदोलन हे शांततामय मार्गाने सुरू होतं. यात कोणत्याही प्रकारे अतिरेक नव्हता, कोणीही कायदा मोडला नव्हता. अगदी 12 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी मारलं, अगदी 16 वर्षाच्या मुलीला सुद्धा मारलं, अनेक स्त्रियांना मारलं. म्हणजे स्त्रियांना मारू नये, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, अशा प्रकारे मनुस्मृतीतला एक श्लोक आहे. ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा होते त्या ठिकाणी देवता राहतात. अर्थात त्यात मनुस्मृतीत असंही म्हटलं आहे की तासाआड बैलाला आणि दिवसाआड बायकोला मारावं. बायकोंना मारण्याचा संस्कार किंवा कुसंस्कार करणारी मनुस्मृती जे मानतात, जे संविधानाला विरोध करतात, संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याच्या वल्गना करतात, अशा लोकांनी ही कृती केली आहे. स्त्रियांना या ठिकाणी मारलाय, त्यांना फरफडत नेलेलं आहे, अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहे, अनेकांना मणक्याला मार लागलेला आहे. हा प्रकार चीड आणणार आहे, प्रचंड चीड आणणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी त्याचा निषेध करतो. काल हा प्रकार मी टीव्हीवर पाहिला तेव्हा सहजपणे माझ्या मनात काही विचार आले आणि ते मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले. ते या ठिकाणी वाचून दाखवतो, शब्द सुटू नये म्हणून. ही कविता आहे, तिचं शीर्षक आहे युवा शक्ती रस्त्यावर आली. युवा शक्ती रस्त्यावर आली की मोठमोठी साम्राज्य कोलमडतात. चीनच्या तियानजिन चौकात 30,000 युवकांना चिरडण्यात आलं रणगाड्यात.
रणगाड्याच्या माध्यमातून. चीनमध्येही झालं. आता या ठिकाणी लाठी हल्ला झाला, आणखी काय काय झालं आपण पाहिलंच आहे. त्या चीन आणि आपण यांच्यात काही फारसा फरक नाही हे यातून दिसून पडतं. सर्व देशांमध्ये तरुणाई पेटून उठलेली आहे. श्रीलंकेत हे झालं, नेपाळमध्ये झालं, इस्रायलमध्ये झालं, कतारमध्ये, विशेषतः आपल्याकडे इराणमध्ये सुद्धा तरुणाई पेटून उठलेली आहे. जे जे लोक युद्धखोर आहेत त्यांच्या विरोधात तिथले तरुण हे पेटून उठलेले आहेत. आपले सरकार सुद्धा हे तर लाचार आहे, युद्धखोर तर आहेच, पण लाचार आहेत आणि शरण गेले आहेत. यांना लोकांशी काही घेणं देणं नाही. लोकांची मतं कापता येतात, मतदार यादीतून नाव काढता येतात, हे त्यांनी सिद्ध केलं. बंगालच्या निवडणुकीत तर स्पष्टच झालं की 27 लाख मतदार चुकीच्या पद्धतीने त्यांनी कापले, मतदार यादीतून काढून टाकले. आणि विशेषतः 17 लाखाचा फरक आहे. तिथले जे हरलेले जे पक्ष आहेत, विशेषतः तृणमूल काँग्रेस, त्यांच्यात आणि या भाजपच्या लोकांमध्ये 17 लाखाचा फरक आहे. म्हणजे आणखी 10 लाख त्यांनी कापले, म्हणजे 27 लाख कापले. अशा तऱ्हेने निवडणुका जिंकता येतात, तऱ्हेने निवडणूक जिंकता येते, हे त्यांनी सिद्ध केलं. आता हे ईव्हीएम आहे, याच्याद्वारे त्यांनी काय काय करता येतं हे दाखवलं. तर अशा तऱ्हेने अनेक तांत्रिक माध्यमं आणि वेगळी माध्यमं लोकांची मनं जिंकण्यापेक्षा, लोकांची मनं आपल्याकडे वळवण्यापेक्षा वेगळ्या मार्गाने निवडणुका जिंकायच्या. अगदी मोदींच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं की काशीमध्ये ते सगळ्या फेऱ्यामध्ये मागे मागे जात होते. तेव्हा त्यांनी मतदान मतमोजणी थांबवली आणि रात्री 2 वाजता केव्हा तरी त्यात फेरबदल केला आणि स्वतःला जिंकून त्यांनी आणलं. म्हणजे प्रधानमंत्री पदाच्या उमेदवाराला अशा तऱ्हेचा प्रकार करावा लागतो, यावरून यांची लोकप्रियता घसरली आहे हे स्पष्ट होते. तेव्हा अशा लोकांनी आता नैराश्याच्या गर्तेत जाऊन हे पाऊल उचललं आहे. म्हणून मी जी कविता काल केली होती ती वाचून दाखवतो. मदोन्मत्त सत्तांधवृत्तीची मस्ती जिरायला, मदोन्मत्त सत्तांधवृत्तीची मस्ती जिरायला, युवा शक्ती रस्त्यावर आली क्रांती करायला. युवा शक्ती जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा मात्र क्रांती होते, हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलंय. निगरगट्ट संवेदनहीना भानावर आणया. हे निगरगट्ट आहे, संवेदना त्यांच्या हरपलेल्या आहेत, वेदना शून्य, संवेदना शून्य, अशा तऱ्हेचे लोक आहेत. त्यांना भानावर आणण्याकरता युवा शक्ती रस्त्यावर आली आहे. चहू दिशांनी घुमले नारे जागे करायला, युवा शक्ती रस्त्यावर आली क्रांती करायला, अन्यायाची सरली सीमा. काल जो अन्याय झाला युवकांवर, युवतींवर, बालकांवर, स्त्रियांवर, सगळ्या वयोगटातल्या लोकांवर, त्याची परिसीमा गाठली या सध्याच्या सरकारने. अन्यायाची सरली सीमा घडे भरे पापाचे, निकराचा प्रतिकार करुणी आता फुटायला. म्हणजे पापाचा घडा फुटण्याकरता आता निकराचा लढा लढण्यासाठी युवा शक्ती रस्त्यावर आली क्रांती करायला. दडपशाहीची कृती भयानक दहशतवादी ठरे. ही जी आहे ही दहशतवादी कृती आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एका माजी आमदारांनी या आंदोलनकर्त्यांना दहशतवादी म्हटलं. कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गानं निश्चितपणानं सरकारनं उत्तर द्यावं, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये. पुढे ते त्यांना नक्षलाईट, अर्बन नक्षल म्हणतील किंवा देशविरोधी, देशद्रोही म्हणतील. त्यांचे ठरलेले शब्द आहेत, त्यांच्या पलीकडे त्यांचा शब्दसंग्रह खूप मोठा नाही. त्यांचं ज्ञान, त्यांचं आकलन हे सुद्धा फार खुजा आहे. त्या अशा लोकांकडून खूप काही अपेक्षा करता येत नाही. दडपशाहीची कृती भयानक दहशतवादी ठरे, लोकशाहीची करुणी हत्या हुकूमत करायला. केवळ सत्ता गाजवण्याकरता अशा तऱ्हेची जी कृती आहे ती लोकशाहीची हत्या करणारी आहे. आज नसे ही वेळ गड्यांनो स्वस्थपणे बसण्याची. आज आपण स्वस्थ बसू अशी वेळ नाही. आज आपण स्वस्थ बसलो तर हा अत्याचार चालूच राहील. तुमच्या घरापर्यंत सुद्धा या अत्याचाराची लाट यायला वेळ लागणार नाही. शेजाऱ्याचं घर पेटलं, आपलं काय, हा विचार करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की आपल्याही घराला केव्हा आग लागू शकते. तेव्हा आपली मुलं आहेत, आपल्याही मुली आहेत, त्यांच्यावरही अत्याचार होऊ शकतो. तेव्हा आपण स्वस्थ बसणं योग्य नाही. आज नसे ही वेळ गड्यांनो स्वस्थपणे बसण्याची, एकवटून यावे आता हल्ला करायला. आता हा हल्ला शारीरिक नाही,
हा बौद्धिक हल्ला आहे, हा वैचारिक हल्ला आहे. वैचारिक हल्ला करायला या. आपण हिंसेला प्रोत्साहन देत नाही, हिंसेचं समर्थन करत नाही. आणि जंतर मंतरवर ज्या तऱ्हेने हिंसा झाली किंवा ज्या तऱ्हेने त्यांना मारहाण झाली, त्या कोणत्याही युवकांनी प्रतिकार केलेला नाही. दगड मारताना आपल्याला पोलीस दिसतात, त्याच लोकांनी त्यांच्याच वाहनावर दगड मारले आणि त्या युवकांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अभिजित दिपकेनी एक फार मोठी गोष्ट सांगितली की या आंदोलनाच्या एक दिवस आधी म्हणजे परवा पोलिसांनी ट्रक भरून दगड आणले होते आणि काही मोडक्या तुडक्या गाड्या उभ्या केल्या, म्हणजे लोकांना दाखवायचं की पोलिसांच्या गाड्या यांनी मोडल्या. अशा गाड्या मुद्दाम उभ्या केल्या, त्याचे व्हिडिओ त्यांनी केलेले आहेत. त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. म्हणजे पोलीस कोणत्या थराला जाऊ शकतात. अर्थात पोलीस म्हणजे सरकार. सरकारने सांगितल्याशिवाय पोलीस असा काही निर्णय घेणार नाही, अशा प्रकारची कृती करणार नाही. सरकार हे संवेदना शून्य असल्यामुळे अशा तऱ्हेने ही कृती करू शकतात आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागेल. ज्या तरुणाच्या भरोशावर हे सत्तेवर आलेलं सरकार आहे, हे आता लवकरच जाण्याची शक्यता. आता काही लोक म्हटले आता तर अजून 3 वर्ष बाकी आहे. तर ठीक आहे ना, 3 वर्ष मेहनत करतील लोक. राजकीय पक्षांनी त्याचा काय फायदा घ्यायचा नाही घ्यायचा हा त्यांचा विषय, आपण त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. तर राजकीय पक्ष आता हतबल झाले आहे. पण पुढल्याच वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक आहे आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं म्हणजे गेली 30 वर्ष राम मंदिराच्या नावाने भारतीय जनता पार्टीने जे निवडणुका लढण्याचं राजकारण खेळलं गेलं, त्याच रामाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या. चोऱ्या करणारे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते होते, RSSचेच कार्यकर्ते होते. हे आता सिद्ध झालेलं आहे. ते आता कोणत्या नावाने मतं मागतील? एकीकडे तुम्ही SRIच्या नावाने मतदार यादीतून नावं काढतायत लोकांचे आणि हे ज्या इलेक्ट्रिक मशीन आहे आपली वोटिंग मशीन EVM, तिच्याद्वारे तुम्ही बदमाशा करता. हे किती दिवस चालेल? हे 20%, 30%, 25% आणि तुमची मतांची जी टक्केवारी आहे ती फक्त 38%च आहे. म्हणजे तुम्ही बदमाशा केल्या हे सिद्ध झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत ज्या तरुणांनी हा एल्गार पुकारलाय त्यांना यश मिळेलच, यात शंका नाही. एल्गार म्हणजे निकराचा लढा. एक कविता आहे एल्गार नावाची, आपल्या सुरेश भटांची. त्या काव्यसंग्रहामध्ये यारहो नावाची कविता आहे. त्या यारहो नावाच्या कवितेमध्ये सुरेश भट असं म्हणतात, लोक रस्त्यावरी यावया लागले, लोक रस्त्यावरी यावया लागले, दूर नाही आता फैसला यारहो. म्हणजे तुम्ही किती दिवस हा अत्याचार अन्याय सहन करणार? आता लोक रस्त्यावर यायला लागले म्हणजे आता क्रांती होणारच. तर या क्रांतीचं स्वरूप कसं असेल हे नेमकं सांगता येत नाही. ती दडपण्याची शक्यता जास्त आहे. प्रसार माध्यम त्या दिशेने प्रयत्न करतायत आणि जे भाडेके तट्टू आहेत या सत्ताधारी पक्षाचे, ते तर गरळ ओकतायत. तेव्हा त्यांच्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन आता समाजाचा बदलेल किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेवण्यापेक्षा घृणा निर्माण होण्याची वेळ आता आलेली आहे. तर अशा ह्या सगळ्या वातावरणामध्ये काल घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आपण सर्वांनी त्यांना भावनिक साथ द्यावी. नाही आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर जाता आलं, नाही प्रत्यक्ष एखाद्या मैदानात जाता आलं, की नाही एखाद्या चौकात जाता आलं, तर आपल्या घरून सुद्धा आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. तर त्या दृष्टीने आज मी सगळ्यांना आवाहन करतो. कारण मलाही खूप इच्छा होती, काल एका आमच्या यवतमाळला एका चौकामध्ये, संविधान चौकामध्ये कार्यक्रम होता, पण मला तब्येत बिघडल्यामुळे अचानक जाता नाही आलं. तेव्हा ज्यांची तब्येत बरी आहे किंवा तब्येत बरी करून त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि या विद्यार्थ्यांना, या युवकांना प्रोत्साहन द्यावं. जे लोक मरण पावले आहेत त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करावी. प्रधानमंत्र्यांना अजून ते वाटलं नाही की आपण श्रद्धांजली व्यक्त करावी. चूक झाली हे मान्य करण्याची सुद्धा त्यांची हिंमत नाही आहे. अशा निगरगट्ट लोकांना लढा द्यायचा असेल, त्यांच्याशी लढायचं असेल, तर आपल्याला तेवढी ताकद एकवटावी लागेल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय भारत.